कॅन्सर हा एक असा शब्द आहे जो मनात धडकी भरून जातो. बहुतांश लोक बऱ्याच वेळा कॅन्सरच्या संपर्कात येतात, मोस्टली नातेवाईकांमधनं किंवा पुन्हा मित्रमैत्रिणींमध्ये झाला असेल तर वगैरे. आणि बहुतांश वेळा त्याचा जो शेवट असतो तो फार दुर्दैवी होऊ शकतो. आणि काही काही वेळेला आपण असंही ऐकतो की सक्सेसफुली जे बाहेर आलेत ह्या आजारातून. अ, पण ह्याच्या बाबतीमध्ये, कॅन्सरच्या बाबतीमध्ये जनरली जनतेला माहिती नसते. आणि ती माहिती साधारण म्हणजे कसा होतो, कशामुळे होतो, त्याच्यावर उपचार काय असतात, किंवा आपण काय काळजी घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण आज बोलणार आहोत. आणि जेवढी माहिती आपल्याला आता आपल्या प्रेक्षकांना देता येईल ती आपण देऊया. सो ह्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विकास कोठावदे. डॉक्टर विकास कोठावदे यांनी ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे हॉस्पिटलमधून MBBS केलेलं आहे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इकडनं MD केलेलं आहे ऑन्कोलॉजीमध्ये. आणि त्यांना टोटल 16 वर्षाचा एक्सपिरियन्स असून जर्मनी आणि नेदरलँडमध्ये ॲडव्हान्स्ड कॅन्सर मेडिकल ट्रीटमेंटचं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. सध्या ते पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर बोला माऊलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे विकास. नमस्कार. नमस्कार. तर विकासजी, एकदम पहिला प्रश्न की कॅन्सर म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो? तर सर्वप्रथम आपण बोला माऊली या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जो विषय घेतलेला आहे तो खरंच समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुमचे बरेच पॉडकास्ट मी बघितलेत की जे समाजाप्रती खूप महत्त्वाचे आहेत. भले ते पर्यावरण असेल, नाहीतर मग मतिमंद मुलांसाठीचा प्रोग्राम असेल. तर कारण कॅन्सर हा सुद्धा असा विषय आहे की लोकांना वाटतं कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सलच झालं. आणि त्या भीतीपोटी आणि तो समाजात असं ज्याला आपण तो सोशल स्टिग्मा असा घेऊन लोक जातात आणि डॉक्टरांकडे पोहोचत नाही. कारण त्याबद्दल एक नेहमीच भीतीदायक वातावरण असतं समाजामध्ये. आणि तुम्ही जे हे अवेअरनेस क्रिएट करतायत त्याचा नक्कीच समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल तुमचे नक्कीच कौतुक करतो की तुम्ही हा असा विषय आपल्या पॉडकास्टमध्ये घेतला. तर आता आपण मूळ विषयाकडे वळूया. तर कॅन्सर ह्या शब्दाचा खरं जर तुम्ही बघाल तर अर्थ आहे क्रॅब. ग्रीक वर्ड क्रॅब म्हणजे खेकडा, की जो आपले जसे खेकड्याचे पाय असतात जे रोवतो तो आजूबाजूला, तसं ह्या कॅन्सरच्या पेशी जास्त पसरतात म्हणून आपण त्याला कॅन्सर शब्द दिला की त्याला क्रॅब म्हणतात. तर सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे की आपल्या प्रत्येकाच्या शरीरात रोज अनेक पेशी जिवंत होतात आणि मरत असतात. आणि हे एक नियंत्रित सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये या पेशींचं जगणं आणि मरणं हे आपल्या व्यवस्थित कंट्रोल सिस्टीम असते. परंतु ह्या ज्या गोष्टी अनियंत्रित होतात आणि मग ते अनियंत्रित होण्याची जी कारणं आहेत ती असतात कॅन्सरची मूळ कारणं. जेव्हा ते अनियंत्रित होतात तेव्हा मग त्या पेशी वाढायला लागतात आणि त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतरण होतं. त्यामुळे अनियंत्रित कॅन्सर पेशी ज्या ॲबनॉर्मल असतात, आपल्या नॉर्मल पेशींपासून वेगळ्या, त्या म्हणतात ॲबनॉर्मल पेशी. आणि ह्या ज्या अनकंट्रोल ग्रोथ होते त्याला म्हणतात कॅन्सर. तर ह्या कॅन्सर कशामुळे होतो? तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की कॅन्सर फक्त अनुवंशिकतेमुळे होतो. तसं नाही आहे. तर मूळ कारण जर तुम्ही बघाल तर लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली. तर या जीवनशैलीमध्ये सर्वात महत्त्वाचं आलं मग आपल्या सवयी. तर सवयींमध्ये आलं तुमचं धूम्रपान, मद्यपान. धूम्रपान तुम्ही कोणत्याही प्रकारात असेल, भले ते मग स्मोकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, बिडी स्मोकिंग असेल, तंबाखू खाणं असेल, त्याच्यानंतर खैनी ज्याला म्हणतात जे उत्तर भारतात आपल्याला दिसतं, तर ते त्या प्रकारचं म्हणजे कोणत्याही प्रकारचे तंबाखूचं सेवन हे अतिशय घाणच असतं की ज्याच्यामुळे तंबाखूला मूळ कारण की 50% लोकांना जे कॅन्सर आपण बघतो ते तंबाखू सेवनामुळे होतात. आणि ते कोणत्याही प्रकार होऊ शकतात. दुसरं आलं अल्कोहोल की ज्याच्यामुळे लिव्हर कॅन्सर सारखे अन्नलिकेचे कॅन्सर होऊ शकतं. तिसरं आलं की लाईफस्टाईलमध्ये फक्त आहार आणि अन्नपानच नाही तर तुमच्या सवयी की तुमचा व्यायाम नसणं की ज्याच्यामुळे तुम्ही स्थूलपणा वाढत जातोय आपला. आणि स्थूलपणा वाढत गेला की आपले जे हार्मोनल इम्बॅलन्स आहेत ते हार्मोन्स जे आहेत त्याच्यात इम्बॅलन्स झाल्यामुळे कॅन्सरला वाचा फुटते. त्याच्यात दुसरी गोष्ट आली की जो स्थूलपणा आहे तो कशामुळे येऊ शकतो? तर तुमची जे आजकाल आपण म्हणतो वर्क फ्रॉम होम ही जी पद्धती आली आहे ती सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे लोकांची. तर त्याच्यामुळे व्यायाम हा दूर होत चालला आहे. आणि लोक जे एकाच ठिकाणी बसून काम करणं
प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी शारीरिक श्रम हे कमी केलेले आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे मग ते आपण जे खातो त्याची झीज होत नाही व्यवस्थित, बरोबर. ते अन्नाने पचन होत नाही आणि त्याच्यामुळे मग त्याचं रूपांतर हळूहळू या स्थूलपणात होतं आणि मग ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. चौथा विषय तुम्ही बघाल की एक आहे की इन्फेक्शन्स. आता इन्फेक्शन एक आता जसं मी म्हटलं की लाईफस्टाईल जर आपण म्हटली जीवन पद्धती, तर तो एक 40 ते 50% महत्त्वाचा प्रकार आहे. पण 10% जे आहेत, जसं गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे, नंतर तोंडाच्या मागच्या ज्याला आम्ही ओरोफॅरिंजियल कॅन्सर म्हणतो, की ते जे आहेत ते ह्युमन पॅप्लोमा व्हायरसमुळे होतात. त्याच्याबरोबर लिव्हर कॅन्सर जे यकृताचे कॅन्सर हे जे आहेत ते हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी हे असे जे इन्फेक्शन्स आहेत ते त्याच्यामुळे होतात. हे इन्फेक्शन रिलेटेड कॅन्सर्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अनुवंशिकता, की जो 5 ते 10% लोकांमध्ये आपल्याला दिसतो. मग त्याच्यामध्ये मग तुमचं ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओव्हेरियन कॅन्सर असेल, त्याच्यानंतर तुमचे कोलॉन कॅन्सर असतील, हे अनुवंशिकतेमुळे होऊ शकतात. म्हणजे तुमच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, की रक्ताचे नातेवाईक, म्हणजे आई, बहीण, मावशी, आत्या, वडील, काका हे जे सख्खे आहेत आपले, तर त्यांच्यात जर असेल तर तो तुम्हाला उतरण्याची शक्यता असते. पण आवश्यक नाही की प्रत्येकातच तो उतरेल, है ना, की काही अंशी ते उतरू शकतात. त्यामुळे त्यांची संख्या फक्त 10%च आहे. त्याच्यानंतर आता आपण जे बघतो की फास्ट फूड किंवा स्मोक फिश या ज्या गोष्टी आपण ज्या खातो, आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत, की त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यात काही घटक असतात की जे आपल्याला कारण ठरू शकतात. मग जसं आता काही इंडस्ट्रीजमध्ये आपण बघतो की ॲस्बेस्टॉस आहे, ज्या सिमेंट इंडस्ट्रीज आहेत, नंतर मग कॅडमियम निकेल जे बॅटरीजमध्ये असतं, सिमेंट फॅक्टरीमध्ये ॲस्बेस्टॉस, त्यामुळे लंग कॅन्सर होऊ शकतो. किंवा पोल्युशन्स आपण जे बघतो की ह्या प्रदूषणामधून जे काही घटक असतात ते सुद्धा कॅन्सरला कारणीभूत ठरत असतात. आणि आता आपण बघितलं की 40 ते 50% हे लाईफस्टाईलमुळे होतात, आपल्या खाण्यापिण्यामुळे होतात, 10% हे तुमच्या अनुवंशिकतेमुळे होतात, उरलेले 10% समजा तुमच्या इन्फेक्शनमुळे होतात. पण असे अनेक कारणं आहेत की अजून सापडलेलीच नाही आहेत आपल्याला. त्याला आम्ही इडिओपॅथिक कारणं म्हणतो, की आपण म्हणतो ना की बाबा ह्या माणसाला काही व्यसन नव्हतं तरी सुद्धा त्याला कॅन्सर झाला, किंवा त्यांच्या घरात काही हिस्ट्री नव्हती, अनुवंशिकता नव्हती, त्याने तर कधी सुपारीला पण हात नाही लावला, पण तरी सुद्धा त्याला कॅन्सर झाला. पण हे कुठून आलं? मग अशी कारणं आहेत की अजून आपण शोधतोय की नक्की त्याच्यात काय झालं की याच्यामुळे होतंय. म्हणून तर आपण अजून कॅन्सर पूर्ण विजय का नाही मिळू शकलो, कारण आपण त्याच्या कारणांपर्यंत अजून संपूर्णपणे पोहोचू शकलेलो नाहीये. तर ते एक महत्त्वाचं कारण आहे. पण तसंच तुम्ही बघाल की ही जी कारणं असतील तर बऱ्याच लोकांना त्याचे काही मिस आणि फॅक्ट्स म्हणजे काही गैरसमज पण असतात की बाबा याच्यामुळेच होतो किंवा याच्यामुळे नाही होत. हे लोकांची जीवन पद्धती जी आहे त्याच्यावर जर लोकांनी नीट कॉन्सन्ट्रेशन केलं तर नक्कीच आपण त्याच्यावरती नक्की विजय मिळू शकतो. त्यामुळे तसे घाबरण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं की रेडिएशन हे सुद्धा काही कारण आहे का? तर जर रेडिएशनचा जर विचार केला तर रेडिएशन एक्सपोजर हे कोणतं रेडिएशन एक्सपोजर आहे हे महत्त्वाचं आहे, की जे लोक एक्सरे टेक्निशियन्स म्हणा, सिटी टेक्निशियन्स म्हणा, किंवा न्यूक्लिअर रिएक्टरवर काम करणारे लोक जे आहेत की ज्यांचं आयोनायझिंग रेडिएशन ज्याला आम्ही म्हणतो, एक्सरेज, गॅमा रेज, किंवा आपण जे हिरोशिमा नागासाकी याच्यात जे अणु बॉम्ब पडले होते तेव्हा तिथे नंतर कॅन्सरचं प्रमाण वाढलं. तर हे त्या टाईपचे रेडिएशन असतं की ज्याच्यामुळे कंटिन्युअस एक्सपोजर किंवा जास्त प्रमाणात त्यांचं एक्सपोजर जेव्हा होतं तेव्हा त्यांना कॅन्सर होऊ शकतो. ही अशी विविध कॅन्सरची कारण आहेत. म्हणजे जे लोक सायंटिस्ट असतात, जे मे बी BRC वगैरे अशा ठिकाणी काम करणार आहेत, बरोबर, त्यांना प्रमाण असू शकतं. बरोबर. त्यामुळे त्यांना तशा आपण गाईडलाईन्स दिलेल्या असतात की त्यांनी एक TLD बॅच असतो की जो बॅच लावल्यानंतर त्यांचं रेडिएशन एक्सपोजर किती हे कॅल्क्युलेट केलं जातं. दर 3 महिन्यांनी हे बॅच BRC मध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये तपासणीसाठी पाठवलं जातात आणि मेजर केलं जातं की यांचं इतक्या काळात रेडिएशन एक्सपोजर किती झालेलं आहे आणि त्यांना कॅन्सरची रिस्क किती आहे. आणि तसं त्यानुसार त्या काम करणाऱ्या व्यक्तीला तसं अलार्म दिले जातात. आणि आपण जे म्हणतो मोबाईल जास्त वापरल्याने वगैरे होऊ शकतो, तर ते तसं काही होऊ नये. कारण आता तुम्ही बघा की एक साधा विचार करा की मोबाईलचा वापरचा जो अतिरेक आहे, कोणत्याही गोष्टीचा जगात अतिरेक हा हानिकारकच आहे. जरी मी आपण आज आपल्या घडीला आपल्याला माहिती की मोबाईल आपण 10 वर्षापासून वापरतोय, परंतु एखाद्या माणसात कॅन्सरमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. बरोबर, करेक्ट. त्यामुळे आज जरी मी म्हटलो की मोबाईलमुळे होत नाही, परंतु आपल्याला माहिती नाही की 20 वर्षानंतर त्याचं कशात रूपांतर होणार आहे. कारण आज हे जे प्रूव्हन आहेत, जे मी सांगितले ते सायंटिफिकली वैज्ञानिकरित्या हे प्रूव्हन आहेत की याच्यामुळे कॅन्सर झालेले दिसत आहेत आपल्याला. परंतु जसं मोबाईल आहे, वायफाय आहे, टीव्ही आहे, तर ह्या गोष्टींमधून जे रेडिएशन पडतात ते हानिकारक नाही आहेत हे असं आपण आता म्हणतोय. परंतु 10 वर्षापूर्वी त्याचा वापर सुद्धा तेवढाच होता. परंतु आता जो अतिरेक होत चाललाय, तर नक्कीच त्याचं मला वाटतं की भविष्यात
याच्यावरती आपल्याला रिसर्च होऊन काहीतरी मिळेल. तर मोबाईल टॉवर्स आहेत की त्याच्यात प्रमाण जास्त आहे, पण ते सुद्धा सिम्पलच एक्सरे आहेत की जे एक्सरे नाही आहेत, दे आर नॉन रेडिएशन्स. तर त्यामुळे ते हार्मफुल नाही आहेत. परंतु 20 वर्षानंतर आपल्याला कदाचित वेगळे रिझल्ट दिसू शकतात. आता त्यात एक काही मोठे जे स्टडी ते दाखवलं की मोबाईल वापराचा किंवा टॉवरचा काही संबंध नाही. परंतु ब्रेन ट्युमरमध्ये जर आपण बघितलं तर स्मोकिंग म्हणा किंवा लाईफस्टाईल म्हणा, याचा ब्रेन ट्युमरशी काही रिलेशन नाहीये. पण एकच फॅक्टर आतापर्यंत सापडला तो म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन, जे तुम्हाला जे आपण एक्सरेज गॅमा रेज वगैरे असं म्हणतो त्याला. परंतु जर तुम्ही बघाल की लहान मुलं जी असतात त्यांचा जो मेंदूचं आपण ज्याला स्कल म्हणतो किंवा कवटी म्हणतो आपण सिंपल भाषेत सांगायचं, त्याची जी हाड असतात ते अतिशय पातळ असतात लहान मुलांची, आणि ते मॅच्युअर व्हायला साधारण 10-1 वर्ष लागतात. मग त्यावेळेस त्यांच्या तुम्ही जेव्हा डोक्याखाली मोबाईल देता, त्यांच्या कानावर मोबाईल देता, त्यावेळेस हे रेडिएशन त्यांच्या मेंदूत जात असतात. बरोबर. मग ते भविष्यात 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याच्यावरती काय परिणाम करतील तर ते सांगता येत नाही, आणि त्यामुळे ते ब्रेन ट्युमरचं एक इम्पॉर्टंट कॉज होऊ शकतं. त्यामुळे आपण नक्कीच त्याची काळजी घेतली पाहिजे की बाबा लहान मुलांना हे मोबाईल याच्यापासून थोडं दूर ठेवलं पाहिजे, किंवा जर आपला अतिरेक असेल मोबाईल वापराचा तर मग कानामध्ये इयरफोन घालणं, त्याच्यानंतर शक्यतो दुरून स्पीकरवरती मोबाईल बघणं, जेवढा वेळ मोबाईल टाळता येईल तेवढं आपण टाळणं, या गोष्टीची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही आता म्हणालात की पोल्युशनमुळे कॅन्सर होतो. तर पोल्युशन म्हणजे कुठल्या टाईपचं पोल्युशन, की वॉटर पोल्युशन आहे किंवा आपलं एअर पोल्युशन आहे, किंवा आजकाल आपण जसं फूड पोल्युशन पण म्हणतो की फर्टिलायझरचा वापर चालू झालाय, किंवा जीएम चे सीड्स येतात, लाईक जेनेटिक बरोबर, मॉडिफाईड बरोबर. सीड्स येतात. नाही, बरोबर आहे की पोल्युशन जर तुम्ही विचार केला की 3 प्रकार, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, फूड पोल्युशन. तर जे तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्रीज जी आहे, जसं रबर इंडस्ट्री आहे, तर रबर इंडस्ट्रीमधून आपण बघतो की रक्ताचे कॅन्सर हे होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. ॲस्बेस्टॉसमुळे लंग कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. कॅडमियम, निकेल हे सुद्धा लंग कॅन्सर, ब्लड कॅन्सरसाठी हानिकारक ठरतात, लिव्हर कॅन्सर आहे. तर हे जे एअर पोल्युशन हे सर्वात मोठं कारण आहे. दुसरं तुम्ही म्हणलं वॉटर पोल्युशन, जर आपण हे सगळे केमिकल जेव्हा वॉटरमध्ये मिक्स होतात आणि जर ते प्रॉपरली आपण प्युरिफाईड नाही केलं ते त्याचं सेवन होऊन तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला हानी होऊ शकते. तिसरा विषय आला की तुम्ही जे म्हटले की फूड, जे जीएम जेनेटिकली मटेरियल फूड, पण त्याचा विषय असा आहे की ते अजून आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह नाही आहे, की त्याचं एव्हिडन्स नाही आपल्याला की हे किती प्रमाणात आपल्याला हानिकारक पडतंय. परंतु नक्कीच एअर पोल्युशन जे आहे तर ते आपल्याला सगळ्यांनाच हानिकारक आहे आणि ते वेगवेगळ्या कॅन्सरशी निगडीत आहे. तुम्ही म्हणालात की स्ट्रेस किंवा लाईफस्टाईलचे जनरली इज अ फॅक्टर की ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. तर स्ट्रेस पण अफेक्ट करतो, म्हणजे स्ट्रेस तर आपल्याला मेंटली जनरली अफेक्ट करतो, बट त्याच्यामुळे फिजिकल काही इफेक्ट होतो का? आता तुम्ही एक साधा विचार करा की जेव्हा माणसाला स्ट्रेस होतो तर काय होतं बेसिकली, तर स्ट्रेस हा तणाव माणसाच्या पूर्ण आयुष्यावर एक वेगळा परिणाम करत असतो. तर त्याचे 2 भाग आपण कॅन्सर दृष्टीने बघूया, एक म्हणजे कारण आणि दुसरं म्हणजे ट्रीटमेंटवर. तर एक कारणानुसार तुम्ही जर विचार केला तर डायरेक्ट रिलेशन नाही आहे त्याचं, पण स्ट्रेसमुळे तुमची स्टिरॉइड लेवल वाढते, बॉडीमध्ये ॲड्रेनलिन जास्त सिक्रेट होतं, पण त्याचं डायरेक्ट रिलेशन कॅन्सरशी नाही सापडलेलं. पण स्ट्रेस काय करतं आपल्याला, हे जेव्हा ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन, स्टिरॉइड जेव्हा सिक्रेट होतात तेव्हा बेसिकली तुमचं इंटेक वाढायला लागतं, तुम्ही तुमचं सेवन वाढतं, अन्नाचं सेवन वाढतं, तुम्ही फास्ट फूड खायला लागता, तुमची निद्रा डिस्टर्ब होते, त्याच्यानंतर तुम्ही फास्ट फूड खायला लागतात, तसं तुम्हाला सवयी तुमच्या बदलू शकतात, तुम्ही स्मोकिंग, अल्कोहोल ह्या गोष्टी घेऊ शकता. की तुम्ही बघाल की ही सगळी जी कारण जे स्ट्रेस इंड्युस्ड ज्या गोष्टी आहेत की स्ट्रेसमुळे माणसाची जीवन पद्धती जी बदलून जाते, ते डायरेक्टली जरी नसेल तरी इनडायरेक्टली कॅन्सरला कुठेतरी कारणीभूत ठरतंय. त्यामुळे व्यवस्थित निद्रा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जर स्ट्रेस आला तर तुमची निद्रा भंग होणार, करेक्ट, तुमचं जेवण पद्धती बदलणार, आणि तुम्हाला जर काही सिम्पटम्स त्या काळात असतील त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही. बरोबर, कारण तुमच्या जीवन पद्धतीत कशामुळे बदल झाला, तुम्हाला वाटलं की स्ट्रेस आहे त्यामुळेच झालाय, आणि मग जर चुकून त्या काळात काही कॅन्सरची लक्षणं असतील तुमचं त्याच्याकडे लक्ष राहणार नाही. तुम्ही दुसऱ्या अँगल बोलला की एखाद्या माणसाला कॅन्सर झाला त्याने स्ट्रेस आला, तर मग काय, तर मग जरी कॅन्सरला तो कारण ठरला नाही, पण स्ट्रेस घेतल्यामुळे त्याच्या ह्या सगळ्या कॅन्सरला इनडायरेक्टली पॉझिटिव्ह एजंट जे असतात तर त्याच्यावरती तो परिणाम होणार, कॅन्सरचे जे रिझल्ट्स आहेत ते अफेक्ट होणार, ट्रीटमेंटचे रिझल्ट्स अफेक्ट होणार. कारण पेशंट जो ट्रीटमेंट घेतो त्याला सुद्धा त्याचा आहार, त्याची निद्रा, त्याचं पॉझिटिव्ह राहणं ह्या गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. फक्त डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट करणार आहेत, पण ब्रेन ड्राईव्ह एव्हरीथिंग.
आणि जेव्हा तुमच्या मनात एक प्रकारची भीती असते तेव्हा तुमचं निद्रा, तुमचं जेवण, जेव्हा तुमचं सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यावेळेस तुमचे आपोआपच ट्रीटमेंटचे रिझल्ट खराब होत असतात. आम्ही कधी म्हणतो ना की पहिल्या स्टेजचा कॅन्सर परत येतो आणि तिसऱ्या स्टेजचा माणूस पण जास्त जगून जातो. मग त्याच्यात ह्या काहीतरी गोष्टी बॅकग्राऊंडला चालत असतात की ज्या सायंटिफिकली जे प्रूव्ह नसतील तरी त्या कुठेतरी काम करतायत कॅन्सरच्या रिझल्ट्समध्ये. आता तुम्ही जंक फूड बद्दल बोललात की जंक फूड आहे किंवा आजकालचं जसं जनरली छोट्या मुलांचं लाईफस्टाईल जसं झालंय की पिझ्झा खातायत, बर्गर खातायत, फ्रेंच फ्राईज खातायत किंवा प्रोसेस्ड फूड जे जनरली म्हणतो आपण, तर त्यांनी पण इफेक्ट येतो काही ह्याच्यामध्ये? तर तसं बघाल तर डायरेक्ट इफेक्ट नाहीये. जर तुम्ही म्हणजे याच्यात तुम्ही दोन्ही गोष्टी बघा. एक म्हणजे फास्ट फूडमध्ये तुम्ही म्हणताय त्याच्याप्रमाणे तुमचं पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि दुसरं म्हणजे जे प्रोसेस्ड फूड आहे है ना, जे जास्त वेळ ठेवलं जातं. आणि त्याचा तिसरा प्रकार आहे तुमचा की जे सतत सतत तेलामध्ये जे तेल वापरलं गेलं त्याच्यातच तुम्ही परत तळताय. बरोबर. तर ह्या गोष्टींचा तुमच्या शरीर कॅन्सरचा डायरेक्ट परिणाम होत नाही, परंतु हे तुमच्या शरीरामधली फॅट वाढवतं. त्यामुळे स्थूलपणा येतो आणि जो स्थूलपणा आला की तो तुमचे ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कर्करोग आणि आतड्यांचे कॅन्सर याच्यावरती नक्कीच परिणाम आहे. कारण स्थूलपणामध्ये काय होतं की चरबीमध्ये काही हॉर्मोन्स तयार होत असतात आणि हे हॉर्मोन्स इनडायरेक्टली तुमच्या स्तनांचा कर्करोग आणि आतड्यांचा कर्करोग याच्यावरती त्याचं डायरेक्ट रिलेशन आहे. त्यामुळे तो जरी तुम्ही फास्ट फूड खाल्ला आणि म्हणून कॅन्सर झाला असं नाही, पण फास्ट फूडमुळे जी ओबेसिटी येते, जो स्थूलपणा येतो, तो कॅन्सरला कारणीभूत ठरतो. सो आपला जो आहार आहे जनरली भारतामध्ये जो पहिल्यापासून आपला कल्चरल आहार जो आहे, तर ते जनरली आपण बघतो की न्यूट्रिएंट्स वाईज चांगला आहे. म्हणजे बरोबर. आपण सगळं आपला आहार पूर्ण आपला परिपूर्ण आहे. तर ते आपल्याला हेल्प करतं ओव्हरऑल. तुम्ही बघाल की आपले रूट्स काय आहेत, की आपली जी आपण ज्याला प्लेट म्हणतो, आपली थाळी जी असायची त्याच्यात काय काय असायचं? एक दही आहे, भात, वरण, नंतर मग डाळी है ना, या सगळ्या गोष्टींचं एक संपूर्ण आहार असायचा तो, की जे आपल्या शरीराला गरजेचं आहे. आपल्या शरीरात जसं तुम्हाला मी सांगितलं, रोज असंख्य पेशी जन्माला येतात आणि मरतात. आणि मग ही जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहार, आणि त्याच्यात सर्व पाहिजे. कार्बोहायड्रेट पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, फॅट पाहिजे, व्हिटॅमिन्स पाहिजे. तर हे जे आपल्या पूर्वीचं लोकांनी जे दिलेलं आहे की आपल्या थाळीमध्ये काय पाहिजे, तो आहार नक्कीच आपल्याला उपयुक्त ठरतो. कारण जसं मी सांगितलं, फास्ट फूड इनडायरेक्टली कॉज करते. जसं तुम्ही कोणत्याही प्रकारचे आपण ताक प्यायचो की ज्याच्यातून काही त्याच्यात प्रोबायोटिक्स असतात जे कोलॉनमध्ये आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. नाहीतर ते आतड्यांच्या कॅन्सरला सुद्धा काही वेळेस कारणीभूत ठरतात. मग तो आपण जे स्प्राईट घेतो किंवा नंतर पोट साफवण्याचे लोक स्प्राईट पितात किंवा काही द्रव पितात की ज्यामुळे त्यांना असं वाटतं की पोट साफ होण्यासाठी वापरतात. पण त्याच्यामध्ये त्यांच्यात जे शुगर कंटेंट असतं ते खूप जास्त असतं आणि त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असल्यामुळे काही ज्या पेशी आपल्याला नको आहेत त्यांना सुद्धा ते पोषक ठरतं आणि मुळे तुमच्या शरीरातली सिस्टीम ही बिघडू शकते. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण जे म्हणतो ना की पूर्वीचा जो आमचा आहार होता, आणि आहार आपण कशात गरम करायचो, तर आपले जे आपण आयन जे लोखंडाच्या ह्याच्यात किंवा पितळेच्या ह्याच्यात, तांब्याच्या ह्याच्यात असे गरम करायचो की जे त्याच्यातून सुद्धा आपल्याला काही मिनरल्स आपल्याला खायला मिळायचे. परंतु आज आपण काय करतोय की मायक्रोवेव्हमध्ये हे करा किंवा अल्युमिनियम फॉईल, ह्या ज्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे हे जे जरी त्याचं डायरेक्ट रिलेशन नसेल तरी सुद्धा ते प्रोसेस फूड कुठेतरी आपल्याला हानिकारक पडतं. आणि आपण आजकाल बघतो की जनरली बाहेर कुठे हॉटेलमध्ये गेलो किंवा चहाच्या टपरीवरती वगैरे, तर प्लास्टिकचे कप्स मिळतात. तर ते प्लास्टिकच्या ह्याच्यात आपण गरम जेवण जेवलो तर त्याच्यामुळे काही होऊ शकतं का? हो, तसं बघाल तर प्लास्टिकचं जे आपलं डायरेक्ट प्लास्टिक तुम्ही जर थंड पाणी पिलं त्याच्याने काही होणार नाहीये. पण जेव्हा तुम्ही गरम करता, जसं मायक्रोवेव्ह प्लास्टिकने गरम केलं तर त्याच्यात छोटे छोटे मायक्रोप्लास्टिक्स जे काही कण त्या अन्नात मिक्स होतच असतात. जर तुम्ही गरम कोणताही पदार्थ प्लास्टिकमध्ये घेतला तर हळूहळू ते प्लास्टिकची झीज होऊन ते प्लास्टिक त्या अन्नात मिक्स होत असतं आणि ते तुमच्या शरीरात जाऊन ते नक्कीच कॅन्सरला कारणीभूत ठरत असतं. सो मगाशी तुम्ही स्टेजेस सांगितले की फर्स्ट स्टेजचा माणूस आणि थर्ड स्टेजचा माणूस वगैरे, हे स्टेजेस काय असतात आणि जनरली तुम्ही जे म्हणजे क्लासिफाय करताना फर्स्ट स्टेज काय, सेकंड स्टेज काय, हे कसं डिटरमाइन करता? तर मी जसं तुम्हाला सांगितलं की कॅन्सरची जी गाठ जेव्हा येते तेव्हा त्याला खूप वर्ष लागतात ती गाठ बनण्यासाठी, किंवा काही गाठींचा प्रकार जसा असतो की तो कमी वेळात येऊन वाढतात. पण जेव्हा तो त्या अवयवापुरताच मर्यादित असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो फर्स्ट स्टेज. ओके. तो त्या अवयवापासून निघून जवळच्या त्याच्या ग्रंथींमध्ये समजा गेलाय
कमी प्रमाणात हम्म. तर आपण म्हणतो दुसरी स्टेज, हम्म. आणि तो जास्त प्रमाणात त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी गेलाय बरोबर. त्याला म्हणतो आपण तिसरी स्टेज. बरोबर. या तिन्ही स्टेज जे असतात ते क्युरेबल असतात. ओके. जेव्हा तो दुसऱ्या अवयवामध्ये जाऊन बसतो, म्हणजे त्याचे मूळ अवयव जिथे उगम झालेला आहे ते अवयव सोडून तो जेव्हा दुसऱ्या अवयवात जाऊन बसतो तेव्हा त्याला म्हणतात चौथी स्टेज. तर त्याचं जे पसरण्याचं प्रमाण आहे त्यानुसार त्याच्या स्टेजेस ठरत असतात. आता लोकांचं बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर त्यांचं थोडं कन्फ्युजन काय असतं की ते जेव्हा रिपोर्ट वाचतात, जेव्हा आपण पेशंट आपल्याकडे येतो पहिल्यांदा, तर आपण त्याचा तुकडा काढून तपासायला पाठवतो आणि मग आपण ठरवतो की बाबा ही कॅन्सरचीच पेशी आहे की नाही. मग त्या रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळा म्हटलेलं असतं की बाबा हा ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, ग्रेड 3 आहे. तर लोकांना वाटतं की हा ग्रेड 3 म्हणजे स्टेज 3 आहे. बरोबर. तर ती ग्रेड 3 आणि स्टेज 3 याच्यात थोडा फरक आहे. ग्रेड जो आहे तो कॅन्सरच्या पेशींचा प्रकार आहे की तो किती फास्ट त्या पेशी वाढतायत, आणि स्टेज हा त्या किती पसरलेल्या आहेत, हा त्याच्यात फरक आहे. त्यामुळे स्टेज तुमची कॅन्सरची ट्रीटमेंट डिसाईड करत असते की बाबा हा क्युरेबल आहे की नाही, याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाईल. सो फर्स्ट स्टेज आपण म्हटली तर बऱ्याच वेळा फर्स्ट स्टेजला आपण म्हणतो की त्या ट्रीटमेंट फक्त एकच ट्रीटमेंट, भले सर्जरी असेल, रेडिएशन असेल, तर त्याच्याने तो बरा होऊन जातो. दुसऱ्या स्टेजला आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजला आपण जास्तीत जास्त 2 ट्रीटमेंट कंबाईन करतो. फोर्थ स्टेज येते तेव्हा ती क्युरेबल स्टेज नसते, पण ती कंट्रोलेबल असते. ओके. तर त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की ही स्टेज म्हणजे तो किती प्रकारे पसरलाय याला म्हणतात स्टेज. आता त्यात अजून एक गोष्ट आहे की ब्रेन ट्युमरमध्ये स्टेज नसते, त्याच्यात ग्रेड असते. पण त्याच्या थर्ड आणि फोर्थ ग्रेडला आपण कॅन्सर म्हणतो, आणि पहिल्या आणि दुसऱ्या ग्रेडला आपण कॅन्सर म्हणत नाही, त्याला बिनाइन ब्रेन ट्युमर म्हणतात. कारण ब्रेनमध्ये स्टेज का नसते, कारण ब्रेन ट्युमर युजली बाकीच्या शरीरात पसरत नाही, त्यामुळे त्याला स्टेज म्हणत नाही, ते ग्रेड म्हणतात. ओके. आणि जनरली ग्रेड तुम्ही म्हणतात इंटेन्सिटी ऑफ मल्टिप्लिकेशन. राईट, परफेक्ट. तर त्याच्यात पण आता समज स्टेज 1 आहे पण ग्रेड 3 आहे किंवा ग्रेड 4 आहे, तर दॅट इज डेंजरस. हो. ओके. सो समज स्टेज 1 आहे आणि ग्रेड 3 आहे, तर ती क्युरेबल आहे. येस. अच्छा, म्हणजे तसं तुम्हाला सो म्हणजे डेंजरस जरी असली, म्हणजे ते स्प्रेड होणार असेल तरी इट कॅन बी क्युअर्ड. येस, कारण तो त्या अवयवापुरताच मर्यादित आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही इमिजिएटली त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकता. सो लोक जेव्हा घाबरतात की अरे मला कॅन्सर झालाय, तर ऍक्च्युली कधी घाबरायला पाहिजे माणसाने? म्हणजे स्टेज 4 और स्टेज 3 असेल आणि मे बी ग्रेड 2, 3 असेल तरच, की बघ, कॅन्सर हा शब्दच असा आहे, तो भले स्टेज 1 असो नाही तर स्टेज 4 असो, माणूस घाबरूनच जातो. बरोबर. पण हे सगळे लक्षात दिलं पाहिजे, भले तो स्टेज 1 असो किंवा 4 असो, त्याच्यात आपल्याकडे ट्रीटमेंट मॉडेलिटी अवेलेबल आहेत. पूर्वीसारखं असं नाहीये की आपल्याकडे काही ट्रीटमेंट नाहीये. नक्कीच आपण काही ट्रीटमेंट असेल की पहिल्या स्टेजला आपण पूर्ण बरं करू शकतो, चौथ्या स्टेजला आपण जरी बरं करू शकलो नाही तरी आपण त्याला जास्तीत जास्त आयुष्य देण्याचा आणि चांगल्या क्वालिटीचं आयुष्य देण्याचा नक्कीच ट्रीटमेंटनी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घाबरल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, उलट तुम्ही ट्रीटमेंटपासून दूर जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही स्टेजला तुम्ही घाबरावं असं गरजेचं नाहीये. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा की मला काय ट्रीटमेंट मिळणार आहे, त्याची काय साईड इफेक्ट्स आहेत, त्याचे काय इफेक्ट्स आहेत, माझी क्वालिटी ऑफ लाईफ कशी असणार आहे, आणि मग तुम्ही ट्रीटमेंटबद्दल डिसिजन घ्या. कारण घाबरणं हा काही सोल्युशन नाहीये. फक्त तुम्हाला स्टेज का माहीत असावी हे सुद्धा गरजेचं आहे की तुम्हाला कोणती ट्रीटमेंट दिली जाणार आहे, मला काही साईड इफेक्ट होतं, तुम्ही मेंटली प्रिपेअर होता की बाबा मला हे साईड इफेक्ट होणार आहेत, पण त्याच्यातून मी बाहेर पण निघणार आहे, किंवा माझ्या चांगल्यासाठीच हे साईड इफेक्ट होणार आहेत. जर तुम्ही घाबरले आणि ट्रीटमेंट घेतली नाही तर मग त्याचे जे परिणाम आहेत, तुमचं जे उरलेलं आयुष्य आहे ते अतिशय वेदनादायक असणार आहे. आणि त्याच्यात तुम्ही एक बघाल की जेव्हा तुम्ही घाबरता, ट्रीटमेंट घेत नाही, तेव्हा तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतच असतो, परंतु बाकीच्या समाजावर त्याचा जो इम्पॅक्ट होतो की बाबा कॅन्सरमध्ये माणसाची अवस्था अशी होते, त्यामुळे मग कॅन्सरबद्दल एक आयुष्य, जी मी म्हटलं जसं कॅन्सर झालं म्हणजे आयुष्य कॅन्सर झालं, ही जी भीती तयार होते ना, ती याच्याचमुळे होते की बरेच लोक कॅन्सरला ट्रीटमेंटला पोहोचत नाहीत, घेत नाहीत, आणि त्याच्यामुळे त्यांची जी वेदनादायक जीवन लोक जे बघतात त्याचा त्यांच्या मनावरती परिणाम होतो आणि ते ट्रीटमेंटला पोहोचत नाहीत, आणि त्यामुळे पूर्ण समाजात कॅन्सरबद्दल एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं. सो जनरली कॅन्सर हा मेन कुठल्या ऑर्गन्सना, म्हणजे जनरली स्टॅटिस्टिकली कुठले कॉमन ऑर्गन्स आहेत, आणि जनरली एज ग्रुप वाईज जर का तुम्ही बघितलं तर कुठला एज ग्रुप जास्त ससेप्टेबल आहे कॅन्सर? तर तुम्ही आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बघाल की कॅन्सर, याचा अर्थ की कॅन्सर कोणाला होऊ शकतो आणि कोणत्या ऑर्गनला होऊ शकतो, तर
पहिला जो प्रश्न आहे की कोणाला होऊ शकतो, तो कोणालाही होऊ शकतो. लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही होऊ शकतो. पण त्याचं जे जास्त प्रमाण आहे ते तुम्ही 50 नंतर जास्त बघता. त्याचं कारण पण असं आहे की जे तुम्हाला मी कॅन्सरचे एजंट सांगितले, कारणं सांगितली, की ते एवढे कंटिन्युअस दीर्घकाळ याचं एक्सपोजर त्यांच्या शरीरावर झालेलं असतं. त्यांच्या शरीराची झीज झालेली असते आणि हे कंटिन्युअसली एक्सपोजर असल्यामुळे त्यांच्या हळूहळू पेशींचं नियंत्रण घसरतं आणि त्या वयात कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्या वयात तुम्हाला जास्त दिसतील 50 नंतर. सर्वात कमी चान्सेस तुम्हाला तरुण मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये दिसेल. कारण त्यांची जी कारणं ती वेगळी आहेत आणि मोठ्या माणसांची कारणं वेगळी आहेत. त्यामुळे ज्या लाईफस्टाईल एक्सपोजर जे म्हणतो आपण, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर, याची कारणं ह्या वयात जास्त दिसतात. त्यामुळे मग त्यांच्यात आपल्याला जास्त प्रमाणात दिसतं. आता दुसरा विचार आहे की कोणामध्ये होऊ शकतो, कोणत्या अवयवांना होऊ शकतो. तर तो कोणत्याही शरीराचा कोणत्याही अवयवात होऊ शकतो. पण जर तुम्ही बघाल की मूळ अवयव जे असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं, जी कारणं आहेत, स्मोकिंग, टोबॅको च्युइंग, ही कारणं कुठे दिसतात की लंग कॅन्सर, की त्याचं सर्वात जास्त आज कॅन्सरचं प्रमाण जगात दिसते ते लंग कॅन्सरचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आतड्यांचे कॅन्सर दिसतात की जे सेवनामुळे होत असतात. आणि तिसरा जो कॅन्सर आहे तो प्रोस्टेट कॅन्सर आहे. तर हे जे, आणि आपल्या भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं कॅन्सर आहे म्हणजे तोंडाचे कॅन्सर, की ज्याच्यात आपण स्मोकिंगच्या ऐवजी आपल्या देशामध्ये टोबॅको च्युइंग जास्त आहे, तंबाखूचं सेवन जास्त आहे. त्यामुळे तोंडाचे कॅन्सर आपल्या देशात सर्वात जास्त दिसत असतं. पण हेच जर तुम्ही महिलांमध्ये बघितलं तर स्तनांचे कर्करोग जास्त दिसत असतात. स्तनांचे कर्करोग, त्याच्यानंतर मग गर्भाशयाचे कर्करोग, हे त्यांच्या प्रमाणात जास्त दिसत असतात. परंतु शरीरातल्या कोणत्याही भागाचा कॅन्सर होऊ शकतो, असं कोणताही अवयव नाही की ज्याचं कॅन्सर होणार नाही. त्यामुळे त्वचेपासून ते तुमच्या गर्भाशयाचं कॅन्सर, अनलिकाचं कॅन्सर, श्वसन नलिकाचं कॅन्सर, कोणतंही कॅन्सर सगळ्या अवयवांना होऊ शकतो. फक्त प्रमाण त्याचं वेगळं वेगळं आहे. कोणत्या ऑर्गनचं किती एक्सपोजर आहे त्यानुसार ते कॅन्सरचं प्रमाण ठरत असतं. सो आता तुम्ही म्हणालात की आपल्याकडे तोंडाचा कॅन्सर टोबॅकोमुळे जास्त आहे आणि स्टॅटिस्टिकली तुम्ही म्हणालात की लाईक ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा सर्वायकल कॅन्सर आहे वगैरे, हे जास्त प्रमाण, म्हणजे स्टॅटिस्टिकल जर का असं बघितलं तर ह्याचं प्रमाण जास्त आहे. तर ह्याच्यावरती म्हणजे हे प्रमाण आपल्या भारतामध्ये वाढतंय का, डिटेक्शन वाढतंय आणि नंबर्स तसेच आहेत, किंवा पॉप्युलेशनमुळे वाढतंय? याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रमाण वाढत चाललंय कारण पॉझिटिव्ह एजंट्स वाढत चालले आहेत. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही, परंतु पॉझिटिव्ह एजंट्स जे आहेत त्याचं एक्सपोजर वाढत चालल्यामुळे डेफिनेटली कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे साधारण 1990 पासून ते आतापर्यंत 25% वाढ झालेली आहे. साधारण आपल्या देशामध्ये आपण दरवर्षी 15 लाख नवीन रुग्ण कॅन्सरचे बघतो. आजच्या घडीला सण 32 ते 34 लाख कॅन्सर रुग्ण देशात आहेत आणि आपण 50% मॉर्टॅलिटी याच्यात बघत असतो की 50% लोक हे मृत्युमुखी पडत असतात कॅन्सरमुळे. तर आणि दुसरा विषय जो आहे की डिटेक्शन रेट वाढलाय का? तर डिटेक्शन रेट देखील वाढलाय कारण बऱ्याच ठिकाणी आता कॅन्सरच्या सुविधा वाढत चाललेल्या आहेत. निदानासाठी लोकांमध्ये अवेअरनेस वाढत चाललेलं आहे. कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प होत आहेत. त्याच्यानंतर कॅन्सरसाठी लागणारे ज्या यंत्रणा लागत आहेत, जसं मॅमोग्राफी असेल, पॅप्समियर आहे, या बऱ्याच आपण बघतोय की पेरिफेरी म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा ह्या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. तर त्याच्यामुळे कॅन्सरचं डिटेक्शन रेट पण वाढलेलं आहे, परंतु त्याचं प्रमाण हे सुद्धा वाढत चाललेलं आहे. साधारण जेव्हा प्रमाण आपण बघतो तर सिटी लाईफ मध्ये जास्त असतं की ग्रामीण भागामध्ये पण तसंच आहे प्रमाण, की कमी आहे की कसं आहे? तर आता जसं आपण पहिला विषय जसा म्हणलो की ते डिटेक्शन रेट वाढलाय का, तर जर तुम्ही बघाल की शहरी भागामध्ये याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसतं. बरोबर, कारण तिथे एकतर लोकसंख्या जास्त आहे, तिथे पोल्युशन जास्त आहे, तिथे फास्ट फूड जास्त आहे, तिथे लाईफस्टाईल लोकांची वेगळी आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल जास्त आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला प्रमाण जास्त दिसतं. बरोबर, आणि तिथे डिटेक्शन रेट पण जास्त आहे कारण तिथे सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे नक्कीच अर्बन म्हणजे ज्याला आपण म्हणतो शहरी भागामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. पण दुसरा पण एक विचार करा तुम्ही की ग्रामीण भागामध्ये तुम्ही बिडीचं प्रमाण जास्त बघता की ज्याच्यामध्ये स्मोकिंगपेक्षा जास्त इनहेलेशन होतं टोबॅकोचं. बरोबर. आणि आम्ही नेहमी म्हणतो की तंबाखू हा असा गोष्ट की 40-40 ची मॅच आयुष्याची, की 40 प्रकारचे तंबाखूमध्ये घटक असतात जे कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात आणि 40 प्रकारचे कॅन्सर होतात आणि वयाच्या 40ला देखील कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे ती 40-40 ची मॅच आहे असं आम्ही म्हणत असतो. तर ही जी, त्यामुळे तुम्ही बघाल की खेड्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे रुग्ण जास्त दिसतील. तिथे सापडणारे कॅन्सर हे वेगळ्या प्रकारचे आहेत की त्याच्यात तुम्हाला दिसतील गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर दिसतील, कारण कमी वयात जे लग्न होतात
मल्टिपल डिलिव्हरीज होतात, त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाला जी इजा होते किंवा त्या जागेची प्रॉपर काळजी घेतली जात नाही, है ना, अनहायजेनिक कंडिशन्स असतात की ज्याच्यामुळे ते गर्भाशय मुखाचे कॅन्सर होतात. तर हे जे तिथला जो कॅन्सरचा प्रकार आणि शहरातला कॅन्सर प्रकार वेगळा आहे, परंतु खेड्यामध्ये कॅन्सरमुळे दगावणाऱ्यांची संख्या थोडी जास्त आहे. हा थोडा विरोधाभास आहे. संख्या कमी पण मरणाची संख्या जास्त. म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक, तुम्ही कॅन्सरला घाबरता म्हणून तुम्ही लोकांना ट्रीटमेंटला पोहोचत नाहीयेत, आणि दुसरं म्हणजे सुविधांचा कधी कधी अभाव असतो आणि त्यामुळे ते येत नाही. आणि लोकांना एक सोशल स्टिग्मा वाटतो की मला कॅन्सर झाला आहे, मग माझ्या घरातल्या मुलांची लग्न कशी होणार, माझ्याकडे कोण येणार, मला वाईट टाकलं जाईल, ही अजून सुद्धा समाजात एक भीती आहे आणि ती कुठेतरी गेली पाहिजे. नाहीतर बरे होणारे रुग्ण पहिल्या स्टेजचे सुद्धा विनाकारण चौथ्या स्टेजला जात असतात. सो कॅन्सरला एसेन्शियली एक नॉर्मल दुसरा जसा आपल्याला व्हायरस होतो रोग, तसा आपण एक रोग किंवा डायबिटीज असा रोग होतो असं समजूनच आपण त्याला ऍड्रेस केलं पाहिजे. म्हणजे त्याचं निदान बरोबर आहे. पण हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे की कॅन्सर इज क्युरेबल, इट कॅन बी वेल कंट्रोल्ड. तुम्ही मी बरा होणारच नाही, मला कॅन्सर झाला, ही मनातून पहिले तुम्ही काढूनच टाकलं पाहिजे. तर डॉक्टर, आता आपण बघितलं की कॅन्सर काय कळलंय आणि कशामुळे होऊ शकतो ते कळलंय. आता आपल्याला काय झालं, म्हणजे कुठले सिम्पटम दिसले किंवा काय इंडिकेशन दिसले की मग आपण डॉक्टरकडे कॅन्सरच्या तपासणीसाठी जायला पाहिजे, हे जरा तुम्ही सांगू शकाल का? कोणतीही व्यक्ती पहिल्याच दिवशी कॅन्सरच्या डॉक्टरकडे जाणार नाही जेव्हा डॉक्टर बघा मला कॅन्सर झालाय. पण हे लक्षात आलं पाहिजे की सिंपल गोष्ट सांगतो, तुम्ही आपण टोबॅको च्युइंग केली आणि एखादी मध्ये लाल चट्टा आहे, पांढरा चट्टा आहे, किंवा एखादी जखम झाली तोंडाची, बरेच महिने बरे होत नाही, कारण बऱ्याच वेळा तोंडातले जे अल्सर्स असतात ते आपल्याला वाटतं की व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे झालेले आहेत. त्यामुळे मग लोक बऱ्याच वेळा व्हिटॅमिनचे इंजेक्शन घेतात किंवा गोळ्या घेतात आणि मग ते बरेच दिवस बरे नाही झाले तरी मग ते तसंच अंगावर काढत असतात. मग अशी कधी लवकर बरी न होणारी जखम शरीराच्या कोणत्याही भागातच होती. दुसरी गोष्ट की लाल चट्टा, पांढरा चट्टा तोंडामध्ये दिसणं, ज्याला प्री कॅन्सर रिजन आम्ही म्हणतो, ते सुद्धा एक तोंडातल्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. किंवा तुम्हाला जिभेवरती एखादी गाठ दिसते किंवा गळ्यामध्ये गाठ दिसते, तुमचा आवाजात अचानक बदल झालाय, आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे 2-1 आठवडे असलेला बदल वेगळा. पण जर तुमच्या आवाजात कंटिन्युअसली बदल दिसतोय, तुम्हाला आवाजात जो बदल आहे तो अँटीबायोटिक काही गोळ्या घेऊन बरा होत नाही, तर तुम्ही नक्कीच दाखल व्हा, कारण तो श्वसन नलिकेचा कॅन्सर असू शकतो. तुम्हाला गिळायला त्रास होतोय, जाताना घास अटकतोय, तो अन्नलिकेचा कॅन्सर असू शकतो. तुम्ही खाल्लेला घास जो परत येतोय तो अन्नलिके रिलेटेड काही कॅन्सर असू शकतो. तुमच्या थुंकीतून किंवा तुमच्या उलटीतून रक्त पडतंय, तर ते तुम्ही लगेच जाऊन स्कोपी केली पाहिजे, कारण तुमच्या तो अन्नलिके जठराशी रिलेटेड कॅन्सर असू शकतो. दुसऱ्या भागाला की तुमचा वेट लॉस होत चाललाय, तुम्ही डाएट व्यवस्थित फॉलो करताय, तुमची एक्सरसाइज व्यवस्थित आहे, पण सडनली तुमचं एक वेट लॉस फटाफट व्हायला लागलंय, तुमच्या लक्षातच येत नाहीये ते. तर मग अशा वेळेस तुमचे बघितलं पाहिजे की तुमची पचनशक्तीमध्ये कुठे कॅन्सरचं प्रमाण आहे का, किंवा लिव्हरमध्ये कॅन्सर झालाय का, की ह्या गोष्टी जास्त जिथे विघटन होतं आपल्या अन्नाचं, की त्याच्यामुळे वेट लॉस व्हायला लागतो. की ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या अलार्मिंग गोष्टी असतात की अनएक्सप्लेन होतात. किंवा एखादा फिवर आला आपल्याला, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे अँटीबायोटिक घेतो, बऱ्याच तपासण्या करतो आणि त्याच्यात ते सापडत नाही, कारण आपल्याला ते फिवर सुद्धा कुठेतरी कारण असू शकतं. जसं स्तनांचा कर्करोग आहे, स्तनांच्या कर्करोगामध्ये तुम्हाला एखादी गाठ लागते बरेच दिवसापासून, तुमच्या काखीमध्ये गाठ आहे, किंवा तुमच्या स्तनामधून काही डिस्चार्ज होतोय की जो बरेच दिवस थांबत नाहीये, तर ते स्तनांच्या कर्करोगाचं कारण असू शकतं. तुम्हाला खोकला येतोय, बरेच दिवस खोकला बराच होत नाहीये, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे की एखादा एक्सरे, सिटी स्कॅन हा केला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यात एखादी गाठ की ज्याच्यामुळे तुम्हाला सतत सतत खोकला येतोय. बऱ्याच वेळा ॲलर्जीमुळे असू शकतो, पण ॲलर्जीची औषधं घेऊन देखील तो बरा होत नाहीये, किंवा तुम्हाला इन्फेक्शनमुळे होतं, अँटीबायोटिक घेऊन पण बरा होत नाही, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. जसं आतड्यांचे कॅन्सर आहेत, बऱ्याच वेळा सर्वात महत्त्वाची गोष्ट की आतड्यांच्या कॅन्सरमध्ये जी गडबड होते, लोकांना मूळव्याध म्हणून ट्रीटमेंट केली जाते. बरेच पेशंट आमच्याकडे जे येतात ते असं म्हणतात की आम्हाला 6 महिन्यापूर्वी संडासातून रक्त जात होतं, आम्ही मूळव्याधाचं ऑपरेशन केलं, पण काही फरक नाही पडला. मग आता आम्ही नंतर परत डॉक्टरांकडे गेलो, मग त्यांनी स्कोपी केली आणि मग आता आम्हाला कॅन्सरची गाठ सापडली. परंतु ह्याचं अवेअरनेस पाहिजे की तुम्हाला मूळव्याध जी झाली, तुम्ही डॉक्टरांनी तुम्हाला योग्य प्रकारे तुमचं निदान केलंय का, की खरंच ती मूळव्याधाचीच गाठ होती का. संडासातून जेव्हा रक्त जातो, आता आतड्यांच्या कॅन्सरमध्ये दोन्ही गोष्टी दिसतात. बरेच दिवस कॉन्स्टिपेशन असतं, म्हणजे संडास होत नाही, बरेच दिवस जुलाब चालू असतात, म्हणजे हे सायकल चालू असतं अल्टरनेट, की त्याच्यावर ते आतड्यांच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आता गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये तुम्हाला कधी कधी ब्लिडिंग होत असते, तर कधी कधी पांढरं पाणी जातं अंगावरून, कधी कधी कंबर दुखते, ह्या सुद्धा कॅन्सरची लक्षणं असू शकतात. आता प्रोस्टेट कॅन्सर, आता जसे वय वाढत जातं
तसं तुम्ही बघता की रात्री 4 ते 5 वेळा लघवीला उठायला लागतं. सतत प्रेशर देऊन लघवी करावी लागते. एकदा गेल्यानंतर पण व्यवस्थित लघवी होत नाही. तर तुमच्या प्रोस्टेटमध्ये जी वाढ होते ती तुमच्या मूत्राशयाची जी नळी असते तिला दाबते आणि त्याच्यामुळे हे सगळे लक्षणं दिसत असतात. कधी-कधी हाडांमध्ये दुखायला लागतं अचानक. कधी-कधी तुम्हाला फीव्हर येतोय आणि मग तुम्ही साधी एक हिमोग्लोबिन, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, सीबीसीची साधी हिमोग्रामची टेस्ट केली. त्याच्यात तुम्हाला दिसतं की पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. तर ही छोटी-छोटी गोष्टी असतात की ज्या आपल्याला अलार्मिंग असतात आणि तेव्हा तुमचे जे डॉक्टर आहेत ते तुम्हाला नक्कीच कॅन्सर तज्ञांकडे पाठवायला गाईड करू शकतात. तर आज आपण बघितलं की जनरली कॅन्सर काय आहे, कशामुळे होतो आणि त्याचे सिम्पटम्स किंवा लक्षणं काय आहेत त्याची. तर ह्या सगळ्या गोष्टी खरोखर आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठी उपयोगाचे ठरतील आणि आपल्या आजूबाजूला असे काही जर का उदाहरणं असतील ज्यांना कॅन्सर झालाय वगैरे, तर त्यांना पण आपण बरोबर गाईड करू शकतो. तर आज आपण इथेच थांबूया, कारण एपिसोड जास्त लांब नको व्हायला आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण कॅन्सरचे उपचार पद्धती काय आहेत, आणि कशा प्रकारचं त्याच्यावरती आपण कसे अवॉइड करू शकतो कॅन्सर, ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर अजून काही असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, आणि काही प्रश्न असतील तर आम्ही डॉक्टरांपर्यंत ते पोचवू. आणि अजून काही असेल तर नक्की बोला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.